नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल. तर माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये मी लक्ष्मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आता ब्लॉगमध्ये काय आहे हे तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून लक्षात आलंच असेल. तर त्याचनुसार तरीसुद्धा रिपीट एकदा परत करते. तर आज मी चाललेले आहे माझ्यासाठी मोबाईल घ्यायला. तसं बघायला गेलं तर माझ्याकडे मोबाईल आहे, मात्र त्या मोबाईलने एक 2-3 दिवसाच्या पाठीमागे मला इतका मोठा धक्का दिला आहे ना, तो धक्का मी तुम्हाला पुढं सांगेनच नेमकं काय घडलं आहे माझ्यासोबत. आणि त्या प्रकरणामुळे म्हणजे किंवा त्या धक्क्यामुळे मला खरंच खूप टेन्शन आलं आहे. कारण मी वर्ष झालं यूट्यूबवरती म्हणा किंवा फेसबुकवरती किंवा इंस्टावरती काम करते आणि अचानक असा दगा मला ह्या मोबाईलने दिलेला आहे. तरी तसं तो स्टार्ट झाला आहे, मात्र थोड्याशा ज्या काही गोष्टी आहेत जसं की व्हिडिओज, फोटोज, त्याचबरोबर ज्या काही गोष्टी आहेत त्या थोड्याशा पूर्णपणे डिलीट झालेल्या आहेत. आता त्या कशा झाल्या, काय झालं ते सगळं तुम्हाला डिटेल हळूहळू पुढं मी सांगेनच. तर त्यासाठीच मी आणि शौर्य श्रीजा आज आम्ही निघालेलो आहोत पनवेलला खूप मोठमोठे मोबाईलचे शॉप आहेत. आता तिथूनच एक मोबाईल परचेस करावा असं नियोजन आहे. ऑनलाईन वगैरे बरेचसे मोबाईल मी सजेस्ट केले किंवा बघितले. बघूया आता मोबाईल शॉपिंगमध्ये आम्हाला मोबाईल पसंत पडतात की न पडतात. जर तिथे एखादा पसंत पडला तर आमच्या दोघांच्या मर्जीने पसंत पडला तर मी घेणार आहे. नसेल तर मग अजून थोडंसं म्हणजे बघणार आहे की कोणता मोबाईल घ्यावा ब्लॉगिंगसाठी किंवा यूट्यूब क्रिएट करण्यासाठी कोणता योग्य मोबाईल आहे. तर जर तुम्हाला ह्याबद्दल मोबाईलबद्दल काही माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की मी कोणता मोबाईल घ्यावा. आज जाऊन एकदा मोबाईल शॉपिंगमध्ये बऱ्याचशा 4-5 मोबाईल शॉपिंगमध्ये थोडीशी इन्क्वायरी वगैरे करणार आहे. जरी एखादा दोघांच्या मनाने म्हणजे माझ्या आणि अहोंच्या मनाने जर एखादा मोबाईल आम्हाला पसंत पडला, आवडला किंवा बजेटमध्ये जरी बसला तर मग आम्ही तो घेणार आहे. तर तुम्ही कंटिन्यू राहा. आणि जर तुम्हाला मोबाईलबद्दल काही माहिती असेल की ब्लॉगिंगसाठी कोणता मोबाईल योग्य आहे, व्हिडिओ कंटेंट क्रिएटरसाठी कोणता मोबाईल योग्य आहे, फोटोचा छान क्वालिटी येण्यासाठी HD क्वालिटीमध्ये एकदम फोटो छान येण्यासाठी कोणता मोबाईल योग्य आहे ते पण मला कमेंट करून सांगा. चला आता वेळ न घालवता आता आपण जाऊया. तर ते सगळेजण खाली गेलेले आहेत, मी अजून वरती आहे. माझं थोडंसं तयार व्हायचं बाकी होतं. आणि शौर्य श्रीजाचे पप्पा सगळे खाली बिल्डिंग खाली गेलेले आहेत, गाडी वगैरे साफ करत आहेत. तर मी पण आता डोअरला लॉक वगैरे घालते आणि त्यानंतर मग निघते. चला मग तुम्ही पण कंटिन्यू करा. तर इथं आम्ही आता निघालेलो होतो आणि आम्हाला जायला जवळजवळ 5:45 ते 6 वाजतच आले होते. म्हणजे 5-5:30 वाजत आल्या होत्या. खूप पूर्ण रात्र झाल्यानंतर म्हणजे दिवस मावळल्यानंतरच जायला निघालेलो होतो. कारण काय झालं तर सकाळपासून इतकं भयंकर ऊन पडतं आहे ना, गरमी तर खूप वाढलेली आहे मुंबईला आणि खूप गरम होतं आहे. शिवाय ऊन पण खूप होतं, त्यामुळे मग म्हटलं बाहेर जायलाच नको. आणि इथं म्हणजे इतकं ऊन आहे की लगेचच तब्येत बिघडते. शिवाय आता आमच्या म्हणजे शौर्य श्रीजा अजून लहान आहेत आणि मोठेच आजारी पडतात, मग बारक्यांना काय म्हणायचं. त्यानंतर पनवेलमध्ये आल्यानंतर इथं आम्ही बरेचसेच मोबाईल शॉप होते. म्हटलं एखाद्यात कुठला तरी पटकन जाऊन बघावं कोणता मोबाईल हवा आहे, काय हवा आहे. तर शौर्याने सुरुवातीला एंट्री केली. त्यानंतर मग मी श्रीजा पण आलो. गाडी पार्क करत होते आणि ते पण आले. तर इथं शॉपमध्ये बरीचशी गर्दी नव्हती. आता सगळेचे फोन वगैरे आहेत, म्हणजे सगळे मॉडेल सगळे कंपनीचे फोन आहेत. कोणता घ्यावा काय घ्यावा हे मनात कन्फ्युजन होतंच. तसं बघायला गेलं तर मी फ्लिपकार्टला किंवा अहोनी पण फ्लिपकार्टला वगैरे म्हणजे सर्च करून बघितलं होतं की प्रायजेस काय सुरू आहेत वगैरे. आणि प्राईजचं वगैरे म्हणाल तर अशी अजिबात काही टेन्शन नव्हतं. कारण मला एकच हे हवं होतं की माझा जो जुना मोबाईल आहे तो चांगलाच आहे, तो पण क्वालिटीला म्हणा वगैरे तर छानच आहे. फक्त त्याचा एकच प्रॉब्लेम, तो भयंकर गरम होत होता. कारण मी व्हिडिओ शूट केले, फोटोज एडिटिंग केले, फोटो क्लिक केले ना, इतका भयंकर गरम व्हायचा ना, खरंच खूप भयंकर गरम व्हायचा. आणि आधेमध्ये काय व्हायचं माहिती आहे का, फोटोज आणि त्याचे व्हिडिओ जे आहेत ते ॲटोमॅटिक डिलीटच व्हायचे, गायबच व्हायचे, ते गॅलरीत सेव्हच व्हायचे नाहीत. असा प्रॉब्लेम सारखा भयंकर व्हायला लागला होता. मग अहोनी बरेचसेच मोबाईल बघितले, बऱ्याचशाच कंपनीचे बघितले, मात्र त्यांना काय पसंत पडेच ना. ते अजून पण बघतच होते. आणि माझं असं काही नाही, कोणताही मोबाईल चालतो, फक्त मला व्हिडिओ कंटेंट क्रिएटर आहे, त्यामुळे कंटेंट क्रिएट करत असताना फोटोज किंवा व्हिडिओज जे आहे ते परफेक्ट यायला पाहिजेत, कॅप्चर व्हायला पाहिजेत आणि ते गायब होण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा, एवढंच माझा उद्देश होता. आणि तो अगोदरचा मोबाईल पण खूप चांगलाच होता. त्यानंतर मग आम्ही परत दुसऱ्या शॉपमध्ये आलो. पहिल्या शॉपमध्ये काय अहोंना पसंत पडलं नाही किंवा तर मला वाटतं त्यांच्या मनात काय सुरू होतं काय, ते म्हणतात की मला जो मोबाईल हवा आहे तो तर काही इथं नाही आहे. तर मग दुसऱ्या शॉपमध्ये गेलो, तिथे पण बरेचसेच मोबाईल वगैरे सगळी इन्क्वायरी केली.
आणि मी अहोंना बोलले की आता कुठंतरी एक तर मोबाईल घ्यायचाच आहे, एक कुठंतरी घ्या. त्यानंतर मग तिसऱ्या शॉपमध्ये आलो. आता इथे तिसऱ्या शॉपमध्ये तर अहो पसंत करतायत की नाही काय माहिती, असं माझ्या मनात थोडीशी इथं दुगदुगी होतीच. कारण परत बोलले म्हणजे जाऊ दे 15 दिवसांनी घेऊ किंवा महिन्याने घेऊ असं बोलले ना, तर परत मला टेन्शन आलं होतं की मी व्हिडिओ कसे क्रिएट करू, कसे शूट करू. आता इथं तुम्ही बघू शकता हा Y31 5G मोबाईल जो आहे हा अहोनी सिलेक्ट केला आहे. हा ऑनलाईनला छान प्राईजमध्ये सुरू आहे बघा सेलिंगला. जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर खाली मी लिंक देते, डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही याची लिंक नक्की बघा. खूप छान क्वालिटीचा मोबाईल आहे आणि हाच मोबाईल आम्ही सिलेक्ट केला. मी म्हणजे अहोनी केला आणि बजेटमध्ये पण बसला. त्यानंतर बिल वगैरे सगळं पे केलं आणि त्यानंतर मग आम्ही परत रिटर्न निघालो. तसं थोडासा दिवस मावळतच आला होता, 6:45 झाल्या होत्या आणि त्यानंतर मग आम्ही आलो आणि आल्यानंतर मग पुढं मग म्हणजे पोरांना अजून खायला वगैरे घ्यायचं होतं, शौर्यला वगैरे. आणि आज अहो घरीच होते आणि शौर्यची इच्छा होती की त्याला घसरगुंडी खेळायची आहे, म्हणून मग त्याच्यासाठी थोडंसं घसरगुंडी ग्राउंडला म्हणजे तिथे घेऊन गेलो आणि ते मस्त असे एन्जॉय करत होते. चल लवकर म्हटलं तर काय पोरगं यायचं नावच घेईना. इतक्या उशीर खेळत बसलं ना, खरंच खूप म्हणजे तसं जाऊन घरी काय जास्त काम नव्हतं, स्वयंपाकच वगैरे बनवायचा होता. आणि त्यानंतर मग तो खेळत होता तेवढ्यात आम्ही इथं साईडला बसलो बघ. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की मोबाईल कोणता घेतला आणि सगळी मोबाईलची डिटेल माहितीसुद्धा शेअर करणार आहे. आता इथं तुम्ही बघू शकता इंटरनॅशनल एअरपोर्टचं एरोप्लेन चाललेलं आहे, ते मला अहोने दाखवलं. म्हटलं मग झूम करून तुम्हाला पण तुमच्यासोबत पण शेअर करावं. त्यानंतर मग असा दिवस मावळत होता. त्यानंतर मग पोरांना वगैरे खेळून खायला वगैरे त्यांना घेतलं आणि मग आम्ही रिटर्न आलो. ठीक आहे. तर माझा मोबाईल घेतलेला कसा आहे ते पण मला कमेंट करून सांगा. चॅनलला आला असाल पहिल्यांदाच तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. असेच माझे लाईफस्टाईल रिलेटेड ब्लॉग्स तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला भेटणार आहेत. तर बघू शकता हा आहे Y31 5G विवोचा मोबाईल आहे. याच्यामध्ये 2 कलर आहेत, एक पिंकमध्ये आहे आणि एक म्हणजे असं काळपट नेव्ही ब्ल्यू कलरमध्ये आहे. मला हाच आवडला कारण ते बोलले म्हणजे ते दुसरा कलर घेत होते, म्हणजे अहो घेत होते, पण मी म्हटलं हाच कलर मला हवा आहे म्हणून मी हाच घेतला. याच्यासोबत एक मस्त असा 3000चा चार्जर भेटलेला आहे आणि इथं तुम्ही बघू शकता हा मोबाईल आहे. ह्याला 2 कॅमेरे आहेत. खूप छान क्वालिटी मला तरी वाटली. आता बघूया कसं आपण व्हिडिओ शूट करतोय, काय करतोय त्याच्यावरती हे डिपेंड करतंय. आणि अगदी हलका फुलका वजनाला एकच म्हणजे अगदी मोबाईल हातात पकडला असं अजिबात वाटत नाही. माझा पहिलाचा मोबाईल खूप हेवी आहे आणि हा थोडासा कमी हेवी आहे, पण आहे जो बजेटमध्ये बसला. आता बघूया कंटेंट वगैरे क्रिएट करताना किंवा व्हिडिओ शूट करताना कसा काय सपोर्ट देतोय. तर बघू शकता किती छान मोबाईल मी घेतलेला आहे. मला तर वाटला खूप छान आहे कारण मी पहिल्यांदाच इतका महाग आणि इतका छान असा मोबाईल घेतला आहे. कारण मला मोबाईलमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही, तो कसाही का असते ना, फक्त काम केलं पाहिजे त्याने. त्यानंतर हा एक हेडफोन पण अहोनी मला घेतलेला आहे, लागतो कधी तर प्रवासमध्ये वगैरे म्हणून. तर असा माझं झालेलं आहे मोबाईलचं शॉपिंग आणि हा मी मोबाईल घेतला आहे. तुम्हाला कसा वाटला मोबाईल मला कमेंट करून सांगा. हा मोबाईल तुम्हाला म्हणजे परचेस करायचा असेल, याची प्राईस वगैरे बघायची असेल तर लिंक देते खाली डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही जाऊन नक्की बघा आणि नक्की म्हणजे शॉपिंग करा. तर कसा वाटला ब्लॉग कमेंट करा. जाता जाता लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.